नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर दिवसभराची कामाची घाई उरकलेली आहे, म्हणजे आजची जितकी उरकता येईल तितकी उरकलेली आहे. आणि आता हातशिलाईला ब्लाऊज दिलेले आहेत. थोडंसं आवरून उरकून पसारा जरा इकडं तिकडं आहे तो लावून जायचा आहे. आणि आता जवळपास बघा 9:30 वाजलेले आहेत. तर 9:30 वाजलेले आहेत, घरी जाऊन स्वयंपाकसुद्धा आहे. तर म्हटलं चला थोडासा तुमच्याशी एक व्हिडिओ बनवूया. एक ब्लाऊजचं फिटिंग टाकायचं बाकी होतं आणि एका सबस्क्रायबर ताईची आपल्याला कमेंट होती. कमेंट बहुतेक 2-3 वेळा त्यांनी केली होती, पण माझ्याच शेड्यूलमुळे मला थोडंसं व्हिडिओ बनवणं शक्य होत नव्हतं. तर आता डोक्यात आलं अचानक, कारण मी माझ्या कामामध्ये सुद्धा यूट्यूबचा विचार करत असते की कुठल्या ताईंनी काय कमेंट केली होती, कुठल्या ताईला काय प्रॉब्लेम आहे. तर त्या ब्लाऊजच्या वेळी माझ्या डोक्यात आलं, तर ही गोष्ट अशी आपल्याला दाखवायची आहे किंवा याचा व्हिडिओ करायचा आहे. तर मी लगेच पटकन कॅमेरा ऑन करते आणि मी व्हिडिओ चालू करते. तर आताच मी एक मोठ्या साईजचं ब्लाऊज शिवलेलं आहे. ब्लाऊजची साईज आहे जवळजवळ 41-42 इंचाची छाती आहे आणि 32 ते 30 इंचाची कंबर आहे. 15.5 इंचाची उंची आहे ब्लाऊजची. मोठं ब्लाऊज आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे. ब्लाऊज 4 टक्स असो, कटोरी असो किंवा प्रिन्सेस कट असो, ब्लाऊजची साईज कोणतीही असो, पण प्रॉब्लेम सगळ्या ब्लाऊजला तुम्हाला हा जो येत असेल तर तो सेम येणार आहे. कारण ब्लाऊजची बाही जोडण्याची पद्धत सेम असते. बाहीची किंवा ब्लाऊजची बाही जोडल्यानंतर ब्लाऊजची फिटिंग करण्याची पद्धत सेम असते. तर हा तुम्हाला व्हिडिओ अगदी सगळ्या ब्लाऊजांना, ऑल ओव्हर ब्लाऊजांना लागू होणार आहे. आपण ज्या टिप्स बघणार आहोत त्या व्हिडिओमध्ये, तर त्या क्लायंटची किंवा त्या सबस्क्रायबरची काय कमेंट होती, तर त्या ताईंना प्रॉब्लेम होत होता. ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर काखेमध्ये किंवा मुंड्यामध्ये फुगा येत होता. जिथं आपला हा आर्महोल बसतो तिथे ब्लाऊजला फुगा येत होता. मग त्या म्हटल्या बाकी सगळं ब्लाऊज व्यवस्थित बसतं ताई, पण कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा ब्लाऊजला फुगा येतो काखेमध्ये किंवा आर्महोलमध्ये, तो काही जात नाही काही केल्यास. तर त्याच ताईंना हा जो प्रॉब्लेम आहे तो या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेला आहे. त्याच्यामध्ये खूप बारीक सारी गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. खूप काही गोष्टी अशा खूप मोठ्या अशा करायच्या आहेत किंवा रॉकेट सायन्स आहे असा काही प्रकार नाही. माहीत नसेल तर ती गोष्ट शक्य होत नाही लवकर करणं. पण तुम्हाला ती गोष्ट प्रॉपर माहीत पडली, त्या गोष्टीबद्दल तुम्हाला प्रॉपर माहिती दिली आणि ती माहिती मी आज तुम्हाला देणार आहे, तर तुम्हाला ती गोष्ट नक्कीच जमणार आहे. अगदी 100% म्हटलात तरीही चालेल. पुन्हा तुमच्या ब्लाऊजला कधी प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून पहा. तुमच्यासुद्धा ब्लाऊजला किंवा ब्लाऊजच्या मुंड्याला, आर्महोलला अजिबात फुगा येणार नाहीत, चुन्या येणार नाहीत आणि मुंडा जो आहे ब्लाऊजचा तो अगदी परफेक्ट बसणार आहे. मग तुम्ही ते ब्लाऊज अगदी बारीक झालात तरी फिटिंग करा, प्रॉब्लेम नाही. जाड झाला, तब्येत झाली तरी ते लूज करा, तरी प्रॉब्लेम येणार नाही. परफेक्टच मुंडा बसणार आहे तुमचा, जसं तुम्ही फिटिंग कराल त्याच पद्धतीने. आता आपल्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाऊज फिटिंग मी टाकायला घेतलेलं आहे. ब्लाऊजचं फिटिंग मी मार्किंग केलेलं आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला पुन्हा एकदा मार्किंग दाखवणार आहे. तुमच्या लक्षात यावं म्हणून बाही किती आहे, फिटिंग किती आहे, सगळं दाखवणार आहे. सगळ्या डिटेल्स या व्हिडिओमध्ये आहेत. पण त्या तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा. शेअर तर तुम्ही करतच आहात आणि भरपूर साऱ्या ताईंना त्यातनं खूप काही शिकायला मिळते. पण अजून ताईंना ते शिकायला मिळावं, अजून आपलं कुटुंब मोठं व्हावं, ही माझीसुद्धा नेहमीच अपेक्षा असणार आहे आणि ती अगदी लागवी आहे ही अपेक्षा माझी असणं. कारण मला सुद्धा वाटतं की अजून माझे कुटुंब मोठं व्हावं यूट्यूबचं. अजून आपल्या ताई आहेत, त्यांनी मला प्रश्न करावे, त्यांच्या प्रश्नाची उत्तर मी द्यावी आणि असाच माझा घाई गडबडीचा शेड्यूल चालत राहावा. कारण वेळ असेल तर तो वेळ घालवण्यासाठी, त्याचा काहीतरी वेळेचा उपयोग व्हावा यासाठी, किंवा आपण जे काम करतोय ते इतरांना चार चौघी जणींना शिकवलं जावं. कारण मला आता क्लास घेणं तर होत नाही, तर तुमच्या अशा काही प्रॉब्लेम्स आहेत त्या मी तुमच्या कमेंटद्वारे वाचते आणि त्याचे व्हिडिओ तयार करते आणि तुम्हाला ते शेअर करते. चला तर माझा गप्पा खूप झाल्या, एखादी ताई कंटाळी असेल आपल्या गप्पांना. आता कामाला सुरुवात करूया. मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे, तर तो इथे माझा व्यवस्थित शिवून झालेला आहे. ओव्हरलॉक सुद्धा मी करून घेतलेला आहे आणि फिटिंगची जी आहे ती पहिली टीप मारून घेतलेली आहे. म्हणजे दोन्ही पल्ले एकत्र करून आपण पाठीमागचा आणि पुढचा भाग शिवतो, त्याच पद्धतीने मी इथे एक्स्ट्रा मार्जिन सहित टीप मारून घेतलेली आहे आणि काहीसा हा असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. आता याला फिटिंग कसं टाकायचं ते पाहणार आहोत. ऑलरेडी मी याला फिटिंग टाकून घेतलेलं आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा याला फिटिंग टाकत आहे. तर इथे बघा हुकलूकची पट्टी आहे, ती एकावरती एक धरायची आहे आणि अशी एकावरती एक ठेवून त्यांना आपण पिना लावून घ्यायचे आहे. आता पिना का लावायच्या? नवीन शिकणाऱ्या ताई असतील किंवा बिगनर्स ज्या आहेत त्यांना फिटिंगला प्रॉब्लेम होऊ नये, चुनी पडू नये किंवा लुझिंग मिळू नये, त्यासाठी प्रॉपर फिटिंग येण्यासाठी तुम्हाला इथे या मोती पिना आहेत त्या लावून घ्यायच्या आहेत. मी इथे 2 पिनं लावलेल्या आहेत. तुम्ही इथे 2 ते 3 पिनं लावू शकता अशा पद्धतीने. बघा तिसरी पिन सुद्धा इथे सेंटरच्या भागाला क्रॉस पट्टीच्या वरती अटॅच करायची आहे, जेणेकरून आपल्याला फिटिंग टाकताना
ब्लाऊज आहे तो ओढला किंवा ताणला जाणार नाही. आतल्या साईडने सुद्धा तुम्हाला दाखवते की पट्टी व्यवस्थित सेट झालेली आहे. त्यानंतर पहा मी इथे मशीनचा एक दाब आहे तो उचलला होता आणि त्याच्या खाली व्यवस्थित आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे. मी नेहमी ब्लाऊज फिटिंग आहे किंवा ड्रेस फिटिंग आहे ते मशीनवरतीच टाकते. आता प्रॅक्टिसमुळे सवय झालेली आहे. तुम्हाला जर ही गोष्ट मशीनवरती जमत नसेल तर तुम्ही प्लेन जागेवरती जमिनीवरती किंवा तुमच्याकडे टेबल असेल तर टेबलवरती घेऊ शकता. आता आपलं ब्लाऊजचं हे जे कमरेचं माप आहे निम्मं ते 16.5 इंच आहे, म्हणजे 33 इंचाची कंबर आहे. तर पूर्ण आपल्याला हे निम्मं माप चेक करायचं आहे. ते आहे 21 इंच आणि आपल्याला 16.5 इंच हवा आहे. म्हणजे साधारण 4.5 इंचाचा आपल्याला मार्जिन राहतोय. म्हणजेच 2.25 इंच या बाजूला आणि 2.25 इंच दुसऱ्या बाजूला. टोटल जे मार्जिन आहे त्याच्यामधून आपल्याला कमरेचा निम्मा भाग आहे तो मायनस करायचा आहे. म्हणजे निम्मा भाग का? तर आपण इथे अर्ध्यावरती माप टाकतोय म्हणून. कारण पूर्ण कंबर मोजाल तर पूर्ण कंबर मोजून सुद्धा 33 इंच राहिल्यानंतर जे शिल्लक राहते ते मार्जिन राहतं. कमरेला 2.25 इंचाचं मार्जिन टाकून घेतलं, मार्किंग केलं. त्यानंतर बाही आपली 10.5 इंचाची आहे आणि दंडघेर आपला 6.5 इंचाचा आहे. तर दंडघेर 6.5 इंचाचं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. या साईडच्या बाहीला सुद्धा दंडघेरला मार्किंग करून घ्यायचं आहे. कारण मार्किंग करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते एक्झॅक्टली बरोबर पॉईंट कसे पकडायचे त्यासाठी मी तुम्हाला इथे हे पुन्हा मार्किंग करून दाखवणार आहे. आता आपल्याला छातीच्या इथे मार्किंग टाकताना ब्लाऊजचा गळा किंवा ब्लाऊजचा आर्म होल कसा सेट करायचा तर तो असा. कारण आर्म होल व्यवस्थित सेट झाला पाहिजे, गळा व्यवस्थित सेट झाला पाहिजे. अजिबात कुठेही ताणला गेला नाही पाहिजे किंवा तिरका गळा झाला नाही पाहिजे. बरोबर आपण जो गोल शेपमध्ये गळा घेतलेला आहे तसाच इथे व्यवस्थित अंथरायचा आहे आणि मग सेट करून अशा पद्धतीने आपल्याला तो आर्म होल बघा मी बोटांनी किंवा हाताच्या साहाय्याने तो व्यवस्थित सेट करते आणि पुन्हा निम्मा भाग आपल्या छातीचा जो आहे तो मोजते. तर तो इथे आलेला आहे 24 इंच आणि आपल्याला आहे हवा इथे 20.5 इंच. म्हणजे छातीचा निम्मा भाग आपल्याला 20.5 इंच हवा आहे. 41 इंचाची पूर्ण छाती आहे, त्याचा निम्मा भाग 20.5 इंच. शिल्लक राहिलेला भाग आहे 3.5 इंच. त्यातला 2.25 इंच या बाजूला आणि 2.25 इंच दुसऱ्या बाजूला असं आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल 2.25 किंवा 2.25 इंच का राहते? अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण हे फिटिंग केल्यानंतर एक्स्ट्राचं मार्जिन किती ठेवायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देणार आहे. त्यानंतर पट्टीच्या मदतीने किंवा असं हे हाताने तुम्ही मार्किंग मी जसं करते त्याच पद्धतीने इथे आखून घ्यायचं आहे. आता इथे प्रत्येक वेळेला मी मार्किंग आखत नाही, पण तुम्हाला याच्यात लक्षात यावं आपली टीप कशी यावी त्यासाठी मी ते मार्किंग करते. तुम्ही पट्टी असेल तर तुम्ही ते पट्टीने रेष आहे ती ओढून हे तिन्ही मार्किंग मोजून घेऊ शकता. आता बघा मी या बाजूला अर्धा इंच, बाहेरच्या बाजूला अर्धा इंच आणि बाहेरच्या आतल्या बाजूला अर्धा इंच मार्किंग केलंय आणि हे जर अशा पद्धतीने गळ्याचा भाग किंवा शोल्डरचा भाग आतल्या साईडला असेल तर तो रॉंग होतो. तो अगदी असा आला पाहिजे आणि मग हा ब्लाऊज खेचल्यानंतर असा न येता स्ट्रेट राहायला पाहिजे. तर जास्त खेचून मार्जिन घ्याल तर ते आतल्या बाजूला येईल, जास्त लुजिंग सोडाल तर बाहेरच्या बाजूला येईल. म्हणजे अर्धा इंच इकडे असलं आतून गेलं तरीसुद्धा आपल्याला आर्म होल खेचल्यासारखं होणार आहे. इथे आपल्याला जो आहे तो दाटणार आहे मुंड्यामध्ये आपला ब्लाऊज. हा प्रॉब्लेम नको व्हायला त्यासाठी आपल्याला हा बाहेर सुद्धा काढायचा नाही. बाहेर घेतला तर इथे काखेमध्ये लूज होईल, इथे चून येऊन फुगे येतील किंवा शोल्डर तुमचा आहे तो उतरेल. हा बाहेर जर मार्किंग केलं तर प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे आपलं एक्झॅक्ट मार्किंग कसं घ्यायचं, सेंटर जे आहे ते एक्झॅक्ट मार्किंग आहे ते परफेक्ट फिटिंग आपल्याला आणून देणार आहे आणि त्यासाठी कसा ब्लाऊज ठेवायचा हे आपण पाहिलेलं आहे. चला तर मग आता ह्याला टिपा मारून घेऊया. टिपा मारताना सगळ्यात अगोदर आपल्याला दंडघेराला किंवा कमरेच्या कडच्या बाजूने तुम्ही जिकडून माराल तिथे डबल लॉक करणं अतिशय गरजेचं आहे. डबल लॉक केल्यामुळे ब्लाऊजला शिलाई उकलत नाही, काढघाल करताना शिलाई ब्लाऊजची निघत नाही. म्हणून सुरुवातीला आणि शेवटी डबल लॉक करणं खूप गरजेचं असतं. तर हे पहा इथे मी बरोबर दोन्हीही भाग एकत्र आलेले आहेत, कुठेही कमी जास्त नाही. तसेच आपल्याला डबल लॉक करून फिटिंग घ्यायची आहे. पुन्हा एका दाबाचा किंवा पाव इंचाचा गॅप सोडून आपल्याला बाहेरची टीप मारायची आहे. ही राहते आपली मार्जिंगची टीप. पुढे मागे आपल्याला ब्लाऊज घट्ट झालं तर एक टीप काढली की लूज करता येतं. अशा आपण ह्या 3 टिपा फिटिंगच्या देऊन घेतो. प्रत्येक ब्लाऊजला 3 टिपा फिटिंगच्या मी देते. तुम्ही 4 सुद्धा देऊ शकता किंवा
तुम्हाला हवा असल्यास एखादी टीप कमी करू शकता. आता इथे डबल लॉक राहिलं होतं तर ते सुद्धा मी करून घेते, कारण कधी-कधी धागा पटकन सुटला जातो. त्यावेळेला आपण चेक करायचं आहे. आता हे एक्स्ट्राचं मार्जिन होतं ते मी काढून टाकलेलं आहे आणि मोठी साईज आहे म्हणून मी ते 1.5 इंच ते 2.25 इंच प्रत्येकी मार्जिन ठेवलेलं आहे. त्यानंतर आता दुसऱ्या बाजूचं आपल्याला फिटिंग करायचं आहे. म्हणजे आपण हुककडच्या बाजूचं फिटिंग करून घेतलेलं आहे. लूक आहे त्या बाजूचं म्हणजेच डाव्या बाजूचं आपल्याला फिटिंग करताना बघा, कमरेकडच्या बाजूने मी फिटिंग करत आहे आणि उजव्या बाजूचं फिटिंग मी बाहीकडच्या बाजूने केलं होतं. तर ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही फिटिंग टाकलं तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही. मी यासाठी तुम्हाला दोन्हीही साईडने फिटिंग टाकून दाखवत आहे. बाहीकडच्या बाजूने सुरुवात केली तरीही चालेल, कमरेकडच्या बाजूने सुरुवात केली तरीही चालेल आणि अगदी तुम्हाला जी सेंटरची आपण मार्किंग घेतलेली आहे त्याच्यावरून टीप आणायची आहे. कारण इथे मी तुम्हाला डबल मार्किंग करून दाखवलं होतं. आतला भाग अर्धा इंच आत गेला तर काय होईल आणि बाहेरचा भाग अर्धा इंच बाहेर आला तर काय होईल, मुंड्यामध्ये प्रॉब्लेम्स कुठले कुठले होतील. त्यासाठी तुम्हाला पुन्हा मी इथे सेंटर लाईन दाखवून ह्याच्या टिपा मारून घेतलेल्या आहेत. आता फायनली ही मार्जिनची टीप आहे ती मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर अनइवन झालेलं किंवा आतबाहेर झालेलं जे मार्जिन आहे ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या बाजूला सुद्धा 1.5 ते 2.25 इंचाचं मार्जिन शिल्लक राहिलेलं आहे. दोन्हीही बाजूला फिटिंग टाकून झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर फिटिंग टाकाल तर मुंड्याचा प्रॉब्लेम अजिबात होणार नाही, हे 100% मी सांगते आहे. त्यानंतर तुमचा शिलाईचा पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग मुंड्याचा कमी जास्त होतो, तर तो सुद्धा तुम्हाला इथे क्लिअर करून दाखवते. ब्लाऊज मी ते सरळ केलेलं आहे आणि तुम्हाला चेक करून दाखवते. अजिबात दोन्ही शिलाई आहेत त्या वर खाली येत नाहीत. परफेक्ट एकाच ठिकाणी येतात आणि बघा फिटिंग अतिशय सुंदर पद्धतीने येते. त्यामुळे तुम्हाला काखेमध्ये घोळ येणं, चुन्या येणं किंवा मुंड्यामध्ये लूज पडून ब्लाऊज जे आहे ते शोल्डरवरून उतरणं, खांद्याला लूज होणं, असे खूप साऱ्या प्रॉब्लेम्स आहेत त्या तुमच्या क्लिअर होतात. आणि हे पहा, दोन्हीही साईडच्या तुमच्या फिटिंगच्या टिपा आहेत त्या मुंड्याच्या इथल्या तंतोतंत जुळालेल्या आहेत. एकही सूद इकडे किंवा तिकडे आलेलं नाही. तुमचं सुद्धा फिटिंग याच पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने होणार आहे. तुम्ही जर आपल्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टिप्स फॉलो कराल आणि त्याच पद्धतीने फिटिंग टाकाल तर खूप सुंदर बघायचं फिटिंग दिसते. कुठेही तुम्हाला क्रीज दिसत नाही, कुठेही तुम्हाला तिरकी लाईन दिसत नाही, कुठे पोक आलेला दिसत नाही किंवा कुठे आतमध्ये खेचलेलं दिसत नाही. ब्लाऊजची जी साईड फिटिंग आहे ती आणि आर्म होलची जी शिलाई आहे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग मुंड्याचा तो सुद्धा खूप सुंदर एकावरती एक सेट होतो. अजिबात इकडे तिकडे अगदी सूतभर किंवा सेंटीमीटरसुद्धा हलत नाही आणि शिवाय इथे हा घोळ येणं, फुगा येणं हा सुद्धा बंद होतो. परफेक्ट फिटिंग बसते. त्यानंतर आता हे फिटिंग तुम्ही पाहिलं, फिटिंग खूप सुंदर बसले. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंग टाकून पहा. आता ह्याचं बाकीचं काम राहिलं होतं ते मी तुम्हाला करून दाखवते. तर दोरी लावायची आहे. दोरी लावताना तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर 2.5 इंचावरती किंवा 3 इंचावरती मार्किंग करत जा. गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची पाहून आपल्याला इथे सुद्धा दोरी कशी लावायची त्याचा अंदाज घ्यायचा असतो. तर मी ते 2.5 इंचावरती मार्किंग करून रेडीमेड दोरी असते ती इथे अटॅच करणार आहे. आता इथे तुम्ही पट्टी लावायच्या अगोदर सुद्धा ही दोरी अटॅच करू शकता. तर मी ते गळा तयार करून घेतल्यानंतर दोरी अटॅच करत आहे. दोन्हीही प्रकारे तुम्ही ते दोरी अटॅच करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्ही याच पद्धतीने कोणत्याही साईजच्या ब्लाऊजला फिटिंग तुम्ही टाका. अजिबात फिटिंगमध्ये काहीही कमी जास्त होणार नाही. शिवाय जे तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आर्म होलचे, चुन्या येण्याचे, ब्लाऊज लूज पडण्याचे, काखेत फुगा येण्याचे किंवा फिटिंगची टीप टाकताना दोन्हीही बाहीची मागची आणि पुढची शिलाई कमी जास्त होते ते, हे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. आणि इतका सुंदर ब्लाऊज तुमचा फिटिंगला बसणार आहे की तुम्ही या पद्धतीने फिटिंग टाकल्यानंतर मला स्वतः कमेंट करून सांगाल की ताई खूप सुंदर ब्लाऊजचं फिटिंग जे आहे ते बसलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ खूप साऱ्या इन्फॉर्मेशननी भरलेला आहे, हे तुम्हाला पाहून लक्षात आलंच असेल आणि तुम्हाला खूप सारी मदत होणार आहे ह्या व्हिडिओमधून. आणि बिगनर्स जे आहे त्यांना सुद्धा परफेक्ट फिटिंग कसं टाकायचं किंवा फिटिंग टाकताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, ह्या खूप साऱ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतील. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जाता लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपले व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नवीन शिकणाऱ्या आपल्या करू पाहणाऱ्या, शिकणाऱ्या किंवा नवीन बिझनेस सुरू करणाऱ्या ताई आहेत
त्यांना या साऱ्या गोष्टींची माहिती व्हावी आणि तुमच्या जी गोष्ट लक्षात आलेली आहे, तुमचा प्रॉब्लेम जसा हा व्हिडिओ पाहून सॉल्व्ह झालेला आहे, तसाच इतर ताईचा सुद्धा प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह व्हावा यासाठी नक्कीच तुम्ही एक लाईक आणि एक शेअर तर नक्कीच कराल असं मला वाटतं. चला तर मग पुन्हा भेटू नवीन एका छानशा, मस्त आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.